सर्वांना नमस्कार। हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील सर्व समाजसुधारक, सर्व देवदेवता, साधुसंत, साहित्यिक, क्रांतिकारक, विचारवंत यांनाही विनम्र अभिवादन। मित्रांनो, आज माझ्यासमोर बसलेले आहेत म्हणजे आमच्या आईसारखे आहेत इंदुबाई शिवाजी सरवदे। आज खऱ्या अर्थानं आज पुण्यासारख्या म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड याच्या मध्यभागी असणाऱ्या पुनावळे या ठिकाणी त्यांचा एक सुंदर असा व्यवसाय, हॉटेल व्यवसाय त्यांचा सुरू आहे आणि कष्टातून, परिश्रमातून, मेहनतीतून त्यांनी हा व्यवसाय आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू केलेला आहे। खरं तर आमच्या आईंबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांचं जे माहेर आहे ते म्हणजेच नागलगाव, बरोबर ना आईसाहेब? नागलगाव हे कर्नाटकमधील गाव आहे। तिथं त्यांचं माहेर आहे आणि त्यांचं सासर आहे आईसाहेब कुठलं सासर? नंदगाव, जिल्हा उस्मानाबाद, म्हणजे आई तुळजाभवानीचं गाव, बरोबर ना? नंदगाव त्यांचं सासर आहे। आणि अशा पद्धतीनं आईंचं हे व्यक्तिमत्व मला तुम्हाला सांगत असताना मनापासून आनंद होत आहे। आज पुण्यासारख्या एका उद्योगनगरी आणि विद्येचं माहेरघर असणाऱ्या या शहरामध्ये त्यांनी कष्टातून आपलं जीवन फुलवलेलं आहे आणि जामसारख्या एका चांगल्या प्रतिष्ठित गावामध्ये सुद्धा त्यांनी 1 गुंठा जमीन घेतलेली आहे, सुद्धा परिश्रमातून घेतलेली आहेत। त्यांना 2 मुलं आहेत की त्यांनी दोन्हीही मुलं उच्च शिक्षण देऊन आज त्यांना सुसंस्कारित केलेलं आहे। अशी आदर्श माता कुणाला म्हणलं जातं? राजमाता जिजाऊ माता। आणि जिजाऊ मातेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना आज चांगलं शिक्षण दिलं। आज हॉटेलचा व्यवसाय देखील त्यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी सुरू केलेला आहे। पुनावळे या ठिकाणी माझे मित्र आणि उद्योजक आदरणीय समाधानजी भांगडे पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी आहेत। त्यांच्या कुटुंबातील ते निकटवर्ती आहेत आणि खरोखर की असं म्हटलं जातं की आई म्हणजे काय? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर। जिच्यामध्ये ईश्वराचा आत्मा आहे ती आई। ईश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता येणं शक्य नसल्यामुळं ईश्वरानं आईची निर्मिती केली। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी। आणि म्हणून मला या ठिकाणी आमच्या आईंबद्दल बोलताना असं वाटतं की आमच्या इंदुबाई सरवदे या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे, भक्ती आहे आणि दूरदृष्टीसुद्धा आहे, बरोबर ना काका? आज तुम्ही त्यांच्याबरोबर उत्तम पद्धतीनं संसार केला आहे। पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची 2 चाकं आहेत। आज खऱ्या अर्थानं तुम्ही कष्टातून, परिश्रमातून हा तुमचा व्यवसाय तुम्ही खऱ्या अर्थानं उभा करून आज तुमच्या समाजापुढं आज एक चांगला आदर्श काका तुम्ही निर्माण केला आहे। खरोखर मी तुम्हाला दोघांच्याही चरणी मी नतमस्तक होतो। आणि आमच्या आईंबद्दल बोलत असताना एकच सांगतो की इंदुबाई सरवदे म्हणजे काय? बघा, ऐकायचं आहे का तुम्हाला? इंदुबाई सरवदे म्हणजे काय? ई म्हणजे ईश्वर स्मरणामध्ये सतत असणाऱ्या, दू म्हणजे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून उत्कर्षाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या, बा म्हणजे 12ही महिने प्रामाणिकपणे कष्ट करून आज यशाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या आणि ई म्हणजे ईश्वर स्मरणामध्ये सदैव असणाऱ्या अशा या इंदुबाई ह्या सरवदे कुटुंबाच्या आदर्श सुनबाई आहेत। आणि सरवदे म्हणजे काय? तसं म्हणजे समतेने सर्वांशी वागणाऱ्या, र म्हणजे रक्षण जनतेचं करणाऱ्या आणि वय म्हणजे वलय परमेश्वराचं पाठीशी असणाऱ्या आणि दे म्हणजे देवाप्रमाणे सर्वांना देत राहणाऱ्या अशा आमच्या आईसाहेब म्हणजेच इंदुबाई सरवदे यांना उदंड दीर्घायुष्य लाभो। त्यांच्या अंतर्मनातील सर्व शुभ इच्छा, मनोकामना, संकल्प साकार हो आणि आईंना आमच्या उदंड दीर्घायुष्य लाभो। आईंनी आमचे 100ही पार करो अशा या ठिकाणी मी माझ्या सद्गुरूंच्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद सर्वांना। जय हिंद, जय महाराष्ट्र।